निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा, तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट, शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। पत्ता साकूर चौफुली साकूर। प्रोप्रायटर विकास किसन पवार। संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी येथील जिल्हा परिषद नूतन शाळेचं विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। संगमनेर तालुक्यात महायुतीच्या कामांची उद्घाटन महायुतीचे नेते पदाधिकारीच करणार, रामभाऊ रहाणे यांचं प्रतिपादन। चन्नापुरी येथे लोकवर्गणी, ग्रामपंचायत फंड, वित्त आयोग यामधून उभारण्यात आलेल्या शाळा खोल्या, तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचं उद्घाटन समारंभ आज शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न झालं। फटाके, आताशबाजी, मिठाई वाटून लोकार्पण करण्यात आलं। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना रामभाऊ रहाणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांचं विशेष आभार मानले। ज्या कामांसाठी निधी महायुती सरकारने दिला आहे त्याचे उद्घाटन, भूमिपूजन थोरात व काँग्रेसवाले करू पाहत आहेत। चन्नापुरी येथील जिल्हा परिषद शाळा उद्घाटन उद्या होणार होतं। त्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीला अंधारात ठेवून, तसेच ज्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात त्या पालकांना अंधारात ठेवून काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शाळेचं उद्घाटन उद्या होणार होतं। त्यापूर्वीच महायुतीच्या वतीनं आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं आहे। ज्यांची मुले या शाळेत शिकत आहे त्यांना डावलून इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचे पालक या शाळेमध्ये राजकारण करू पाहत आहे, त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं शालेय समिती अध्यक्ष श्याम राणी यांनी देखील ठणकावून सांगितलं। प्रमोद रहाणे यांनी शालेय व्यवस्थापन समितीला उद्या होणाऱ्या कार्यक्रमापासून लांब का ठेवलं असा प्रश्न विचारलाय। तसेच कुठल्याही सरकारी कामाचं उद्घाटन, भूमिपूजन करताना माननीय जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार होणं अपेक्षित असतं। त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केलं याबाबत आम्ही वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत असं देखील प्रमोद रहाणे यांनी सांगितलंय। संगमनेर तालुक्यात यापुढे महायुतीच्या वतीनं देण्यात आलेल्या निधीच्या कामाचे भूमिपूजन, उद्घाटन हे फक्त आणि फक्त महायुतीचे नेते यांच्या हस्ते करण्यात येईल। ज्या ठिकाणी थोरात व त्यांचे बगलबच्चे असा प्रयत्न करतील त्याला जशास तसं उत्तर देऊ, तो कार्यक्रम हाणून पाडू, त्याची दक्षता त्यांनी घ्यावी असं देखील संगमनेर विधानसभा प्रमुख भाजपा तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाप्रसंगी अमोल खताळ पाटील, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती, विठ्ठलराव घोरपडे, सदस्य जिल्हा नियोजन समिती, प्रमोद रहाणे, माजी सरपंच रामभाऊ मार्तंड रहाणे, शिवसेना किसान आघाडी प्रमुख, श्याम विजय रहाणे, अध्यक्ष शालेय समिती, राजेंद्र सोनवणे, संघटक शिवसेना, रवींद्र रहाणे, चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, श्याम रहाणे, अंकुश रहाणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन रहाणे, रोहिदास रहाणे, माजी उपसरपंच, धनंजय रहाणे, संजय भालेराव, योगेश घोगरे, गोरक्ष गोपने, शांताराम बोराडे, संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, बाळासाहेब सरोदे, किसन सरोदे, माधव शंकर रहाणे, सीताराम तुकाराम रहाणे, संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, रोहिदास साबळे, जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा, गोरक्ष रहाणे, सुखदेव रहाणे, सोमनाथ रहाणे, माजी सरपंच, नाना रहाणे, माजी चेअरमन, राजेंद्र सातपुते, व्हाईस चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, रोहिदास रहाणे, सुयोग रहाणे, करण सिरतार, सुरेश रहाणे, सागर रहाणे, शांताराम बोराडे, संकेत रहाणे, आकाश रहाणे, गुलाब रहाणे, ऋषिकेश पवार, शरद गोपने, शांताराम गोपने, रोहित शिंदे, सुयोग गोपने सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनापुरी यांच्या नवीन शाळा खोल्यांचं उद्घाटन शुभारंभ हा या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहत आलं याचा आम्हाला आनंद आहे। म्हणजे असेही प्रभाव होते की उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण काही त्याच्यामध्ये निदर्शन वगैरे करून अडथळा आणायचा, परंतु आमच्या ग्रामस्थांना आम्ही सांगितलं की त्यांनी जरी राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असताना आपल्या कार्यक्रमामध्ये काळे झेंडे दाखवून घोषणा देऊन विक्षेप केला, आपल्याला येणाऱ्या पाहुण्यांना विक्षेप करायचा नाही, आपण आपल्या शांततेच्या मार्गाने आदल्या दिवशी हा कार्यक्रम करायचा आणि त्यामुळं हा कार्यक्रम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 17 लाख रुपये हे ग्रामस्थांचे आहेत। जिल्हा लोकल बोर्डापासून शाळेची जागा आणि इमारत होती आणि
त्याचं कंपाऊंड वगैरे त्यावेळेस सुद्धा हे लोकवर्गणीतून झालं होतं. त्याची भरपाई म्हणून 17 लाख रुपये मिळाले होते. बाकीच्या शाळा खोल्या या वित्त आयोगातल्या शाळा खोल्या आहेत, ते ग्रामपंचायत फंडातल्या शाळा खोल्या आहेत, म्हणजे पर्यायानं शासनाच्या पैशातून या शाळा खोल्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणाच्या स्थानिक कसोटी झाला असेल त्याच्याशी आम्ही त्याच्याबद्दल बोलत पण नाही, बोलायचं पण नाही. मागच उद्घाटन झालं, त्याच्यामुळं तो विषय हा आमच्याच काळात नाही. परंतु जो निधी हा शासनाचा आहे आणि जो निधी ग्रामस्थांचा आहे याचं उद्घाटन करताना किमान शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घ्यायला पाहिजे. आपण जर नाही गावाला विश्वासात घ्या, पण शालेय व्यवस्थापन समिती जी आहे त्या शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. ही जबाबदारी मुख्याध्यापक असतील, ग्रामसेवक असतील किंवा BDO असतील यांनी घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही, याची खंत आहे. दुसरं, यापूर्वीच एक शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी शासकीय निधीतून उद्घाटन करायचं असेल त्याची पूर्वपरवानगी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून घ्यावी, हे परिपत्रक काढलेलं आहे. परंतु गटविकास अधिकारी यांनी त्या परिपत्रकात सुद्धा सर्रासपणे या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे आणि त्याची सुद्धा दाद आम्ही त्यांच्या विरोधामध्ये वरिष्ठ पातळीवर आम्ही ही मागणार आहोत. कारण प्रत्येक वेळी हे असंच केलं जातं. कामकड्याचं भुंगुडण्याच्या वेळेला तोच प्रकार झाला. आता जर कोणाला वाईट वाटत असेल किंवा या संघटनेनं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीच्या लोकांनी इथं येऊन उद्घाटन केले, जर कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी 6-7 महिन्यापूर्वीचा प्रसंग घाटातला आठवून पाहायला पाहिजे की आपण काय केलं. पण त्यांनी जे केलं तेच आम्ही केलेलं आहे, त्यामुळं त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण नाही. महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे सर्वांचे आभार. आणि यापुढच्या काळामध्ये जर कोणी काही असा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायला महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत, समर्थ आहेत आणि ते त्या पद्धतीनं दिले जाईल. याचा अर्थ एवढाच आहे की गावात काही करताना गावाला विश्वासात घेऊन करा, तरच ते पुढं चालणार आहे. अदरवाईज जर तुम्ही मनमानी करायला गेले तर जे सक्षम आहेत ते त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी उभंच राहणार आहे. चांगल्या गोष्टीला विरोध करण्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा कधीच विचार नाही, मनसुबा नाही. परंतु जिथं चुकीचं होतंय त्या चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा आणि गावाचं रक्षण करायचं, गावाचं हित सांभाळायचं, याच्यासाठी मात्र महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत. यामुळं जिथं जे मुलं शिकणार आहेत त्यांना उज्ज्वल भवितव्य मिळावं आणि त्यांची भरभराट व्हावी अशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. आज समनापूर येथे जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन त्या शाळेचे जे बाल विद्यार्थी आहेत त्यांच्या हस्तेच करून एक गावातील रामभाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अतिशय चांगला पायंडा पाडलेला आहे. आणि या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की संगमनेर तालुक्यामध्ये यापुढे महायुतीकडून जो निधी आला आहे त्याचे उद्घाटन हे महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनेच होतील. बाळासाहेब थोरात व त्याच्या बगल बच्चांकडून होणार नाही. यापुढे त्यांनी बी याची दखल घ्यावी, अन्यथा वेळप्रसंगी आमचे ज्येष्ठ राणे साहेबांनी सांगितलं की आमचा तसा काही हेतू नाही, परंतु साहेब आम्ही तुमची माफी मागतो. यापुढे जर त्यांच्या बगल बच्चांनी आणि त्यांनी जर हे केलं तर जसंच तसं भारतीय जनता पार्टी, शिवसेना व महायुतीच्या वतीने आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि असे कार्यक्रम हाणून पाडू. साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन, एक्सरे सुविधा, डिजिटल ECG, पल्स ऑक्सिमीटर, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, मधुमेह तपासणी व उपचार, आयुर्वेदिक उपचार, बालरोग चिकित्सा, त्वचारोग चिकित्सा, स्त्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा, नेबुलायझेशन, त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी. तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर. पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर. साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन. पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. जय माता दी मोबाईल शॉपिंग. या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल. ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर. संपर्क 98 90 31 50 50.